रानंद तलावातून बेकायदेशीररित्या वीटभट्टीसाठी लाखो ब्रास माती उपसा प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक। सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील रानंद तलाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे। शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत माती देण्याचा आदेश असताना आणि फक्त ट्रॅक्टरने माती उपशासाठी परवानगी असताना पोकरेन आणि डंपरने वीटभट्टीसाठी बेकायदेशीररित्या माती उपसा केला जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आक्रमक झाले आहेत। मंगळवारी प्रांताधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। पुराव्यानिशी अधिकाऱ्यांना माहिती देऊन देखील टोलवाटोलवी करून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। मान तालुक्यातील रानंद तलावाचा विषय आम्ही गेले 10 ते 15 दिवस शासनाकडे आम्ही पत्रव्यवहार करून न्याय मागत आहे। तरी सुद्धा प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की इतकी बेकार अवस्था त्या रानंद तलावामध्ये झाली। एक तर मान तालुका आमचा दुष्काळ भाग आहे आणि शासनाच्या आदेशानुसार ज्या काही स्कीमा आमच्या तालुक्यामध्ये राबतात त्या पद्धतीनं रानंद तलावाला 40 लाख रुपये हे एका संस्थेला त्यांनी दिलेले आहेत की शेतकऱ्यांना गाळ मोफत द्यायचा म्हणून। पण हे संस्था तसेच संस्थेच्या नावाखाली इतर दलाल शेतकऱ्यांना तर माती देतच नाहीत, पण हे स्वतः 1500 रुपये गाडी आणि 300 रुपये किलोमीटरनं शेतकऱ्यांना विकत माती देत आहे। ही गोष्ट आम्ही पत्रकार बांधवांना घेऊन प्रशासनाच्या वारंवार आम्ही पुराव्यानिशी नजरेत आणलेला आहे। त्यांना व्हॉट्सअपवर सुद्धा व्हिडिओ पाठवले, त्याचे कुठे कुठे डेपो आहेत ते आम्ही दाखवलेलं आहे, कुठं त्यांच्या गाड्या पर जिल्ह्यात जात आहेत, पर तालुक्यात जात आहेत, ह्या गोष्टी आम्ही दाखवलेल्या आहेत। पण आजपर्यंत आम्हाला कळेना की त्यांच्यावर कारवाई का होत नाही। म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर ढाकरीसारख्या ठिकाणी कारवाई झाली। मग आमचं मत काय आहे, तुम्ही ढाकरीमध्ये कारवाई केली ना, तिथं 5 डंपर 5 जेसीबी किंवा इतर वाहनं तुम्ही पकडली, लाखो रुपये त्यांना दंड केले, मग तिथं दंड केले जातात, तिथं गुन्हा दाखल केला जातो, तर मग रानंद तलावामध्ये का कारवाई केली जात नाही हा मोठा आमचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही उद्या सकाळ माननीय प्रांत मॅडमला घेराव घालणार आहे, कारण आम्ही उपोषणाचंही पत्र दिलं होतं, पण आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार केला की आचारसंहितेमध्ये तुम्हाला उपोषण करता येणार नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे, जर आम्ही तुम्हाला सर्व पुरावे देतोय, आमचं एकच मत आहे, हा GR आहे ना, तुम्ही म्हणताय ना हा GR आहे, पण ह्या GRच्या पद्धतीनं माती उपसा चालू असल्या तर मग आम्हाला सांगा। इथल्या संबंधित ऑफिसनं सांगायचं ती सातारवाल्यांची जबाबदारी आहे, सातारवाल्यांनी सांगायचं ते मालक आहे त्याची जबाबदारी आहे। मग आम्ही न्याय मागायचा कुठं? मग लोकशाही मार्गाने जर न्याय मागत नसेल मग तर आम्ही हात सोडून न्याय मागितला तर काय चुकीचं आहे मग?